हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सकाळची कामांची आवराआवर करून आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं आहे आणि रांगोळी काढण्यासाठी बसले आहे. चहाच्या गाळणीने कलर टाकून घेतला आहे आणि मग त्याच्यात गोपद्म काढून गोपद्मामध्ये कलर भरला आहे. अगदी एवढीशी रांगोळी काढायला पण एवढी घामाघूम होते ना मी, त्यामुळे मी शक्यतो रांगोळीचा व्हिडिओ शूट करत नाही. तिथे त्यांना हा बुके दिला. उशीर केला आहे मी थोडा हे फुलं काढण्यासाठी, कारण काल घेऊन आले ते रात्री. तर बघा बरीच फुलं त्यातली कोमेजली आहेत. सकाळी तरी पण मी पाणी मारून ठेवलं होतं, तर आता ती वेगळी करते, त्याच्यामुळे हे सोडावं लागेल मला. तर हे सगळं करूया चला एकत्र. तर ही पहा, ही व्हाईट फुलं, ही येल्लो आणि हे जरबेराचं फूल, हे रोज, किती सुंदर आहेत फुलं. तर ही मी आता सगळी वेगळी करते. आहेत ना सुंदर? पाण्याअभावी बघा ते फूल कसं पडलंय ते दांडीपासनं. ही पहा, ही फुलं अस्टरसारखी आहेत दिसायला, पण मला यांचं नाव नाही माहिती. बघा किती छान आहे. पाणी शिंपडलं की ही छान होते. ही पहा जरबेराची फूल. यातलं एक फूल एकदमच बघूया पाणी मारून कसं होते ते. बंचमध्ये आहेत फुलं, खूप छान आहेत. बघा भरपूर आहेत फुलं, भरपूर अशी फुलं आहेत. आणि ही जिप्सीची फुलं आहेत. ह्याला कलर केला आहे. सुंदर फुलं आणि सुंदर कलर आहे त्याचा. पर्पल, व्हायोलेट कलर, डार्क अँड लाईट शेड. खूप छान आहेत ना? तर माहितीच असतील तुम्हाला फुलं. ही फुलं आहेत ना, मी स्वतः बनवते, म्हणजे आर्टिफिशियल. तर शिकायचे आहेत का तुम्हाला? सोलावूडपासून बनवते. तर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की याचा व्हिडिओ घेऊन येईन. आता या फुलांची अरेंजमेंट करते आहे. तर ही फार जुनी चहाची केटल माझ्याकडे होती, तर मला ह्याच्यासाठी सेलोटेप पाहिजे होते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये फुलं अरेंज करायची आहेत, तर सेलोटेप नव्हती. तर मी इथे पहा मास्किंग टेप आहे, ती मध्ये कापली आहे आणि मास्किंग टेपचा मी यूज केला आहे. तर साईडने अगदी थोडीशी अशी कट केली आहे, जेणेकरून दिसणार नाही. आणि जिथे मास्किंग टेप दिसते आहे तिथे मी पानांचा वापर केला आहे की ती दिसली नाही पाहिजे म्हणून. आता ही जी केटल इथे ठेवली आहे, कारण मागची भिंत माझी पर्पल कलरची आहे, त्याच्यामुळे नंतर मी ती केटल उचलून सोफ्याच्या इथे ठेवली. आणि हे माझं किचन आहे. किचनमध्ये हे जिप्सी नुसतं ग्लासमध्ये पहा असंच ठेवलं आहे. आणि हे पहा, आता हॉलमध्ये मागची वॉल पर्पल असल्यामुळे जरबेराची फुलं तिथे ठेवली आहेत. आणि जगमध्ये ही बाकीची फुलं ठेवून इथे चिनी मातीच्या बरणीत ही उरलेली फुलं अरेंज केली आहेत. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही. म्हणून मित्रांना भरपूर जपा. तर एकदम साधी सरळ
रेसिपी आहे. बटाट्याची सालं काढून घेतली आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची कापं करून घ्यायची आहेत. पाण्यात चांगली धुवून घ्यायची आहे. तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यात थोडा रवा घेतला आहे, हळद, तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि ही कापं अशी धुतल्यानंतर काढून घ्यायची आहेत, कारण त्याचं पाणी त्या पिठात मिक्स नाही झालं पाहिजे. आणि मग असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही कापं अशी छान त्याच्यावरती हे पीठ लावून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे फ्राय पॅन असेल किंवा जर आपला साधा तवा असेल तर त्याच्यावर तेल टाकून मंद आचेवर हे कापं तळून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, असं दाखवल्याप्रमाणे हे पीठ लावून घ्यायचं आहे, पण मग ते नंतर थोडंसं पीठ त्याचं आपटून काढून टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे ही झटपट अगदी 5 ते 10 मिनटात होणारी रेसिपी आहे आणि कोणालाही आवडेल अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही आवडली का रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ती मला शेअर करा. हॉलच्या विंडोला हे जे मी पडदे लावले ना, हॉलच्या विंडोला मी जे हे पडदे लावले ना, थोडे आखूड वाटायला लागले मला. कारण पहिलं मी आता सिटिंग अरेंजमेंट चेंज केलं आहे. पहिलं माझं ज्या वेळेला सिटिंग अरेंजमेंट होतं त्या पडदे मागे लपले जायचे. तर मग आता काय करायचं, तर हा जो इथून आहे ना, मी त्याला उसवणार आहे. म्हणजे तो हा एवढा होईल तरी पण ठीक वाटतंय है ना. नाहीतर हा एकदमच शॉर्ट वाटतो. तर मी हा इथून उसवून घेते. इथून तो उसवायचा आहे. तीनही पडदे उसवून घेते. आणि बघा, इथे ही शिलाई मारणार आहे. मशीननेच मारून घेईन. पण आता तुर्तास हा उसवून बघितला केवढा होतोय पडदा. हा बघा, पडदा उसवून झाला आहे, पण ही घडी पडली आहे आणि हे इथून खालून पण शिवायला पाहिजे. तर हा शिवून मग धुवून घेते. पहिले हे पडदे काढूनच घेते. तर बघा, आता हा खालून उसवून आता हा बरोबर झाला. झाली ना आता लेंथ बरोबर. अशा प्रकारे माझे तीनही पडदे उसवून झालेले आहेत. पण हे बाजूचे 2 प्लेन आहेत ना, त्याला जे पडदे आहेत त्यांना फोल्ड पडली आणि तिथे असा मळकट दिसतोय पडदा. तर आता हा काढून पडदा शिलाई मारून खाली मग तो धुवून घेईल. थोडा धागा कच्चा असल्यामुळे मशीनवर तो वारंवार तुटायला लागला. तर मग मी आता हातानेच शिलाई करते आहे पडद्याला. आणि जो जाळीचा पडदा आहे, नेटचा पडदा आहे, त्यालासुद्धा मी हातानेच शिलाई करणार आहे. आणि आता ही शिलाई धुवून मी पडदे घेतले आहेत. आणि आता ही शिलाई झाल्यानंतर त्याच्यावर मी इस्त्री फिरवून घेते. तर बघूया इस्त्री फिरवल्यानंतर कसं वाटतंय ते. तर ह्या दोनही व्हाईट पडद्यांवर इस्त्री फिरवल्यानंतर फोल्ड अजिबात दिसत नाही. आणि त्या नेटच्या पडद्यावर पण फोल्ड नाही आहे. फक्त नेटच्या पडद्याची खाली बॉर्डर शिवायची राहिली आहे, तेवढी शिवून घेते. म्हणजे माझे 3ही पडदे तयार झाले. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. टेक केअर.